नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय तापकीर. एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्याचा सगळ्यांच्या चर्चेतला विषय असलेल्या विषयाबद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोर बोलतो आहे. हा विषय खरं म्हणजे एक प्रदीर्घ असं व्याख्यान द्यावं किंवा खूप उदाहरणं द्यावीत अशा स्वरूपाचं आहे. पण वेळेची मर्यादा लक्षात घेता आणि अगदी थोडक्यात त्या विषयाबद्दलचं माझं मत किंवा मनोगत किंवा त्यामध्ये काय येतं हे आपल्याला सांगायचं आहे. तर आजचा विषय मी बोलणार आहे आपल्यापुढं, तो म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा किंवा त्याला आपण भारतीय ज्ञान प्रणाली म्हणू शकतो. हा विषय म्हणजे इंग्लिशमध्ये याला इंडियन नॉलेज सिस्टीम असं म्हटलेलं आहे. आणि अलीकडं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आली NEP 2020मधली, त्यामुळं हा विषय सगळ्यांच्या चर्चेत आलेला आहे आणि सगळीकडं असा याचा प्रसार होतो आहे की सध्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला आपल्या शालेय शिक्षणामध्ये, उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये, खरं तर तो माध्यमिकच आता टप्पा धरला आहे आपण 5, 3, 3, 4 प्रमाणे, तर माध्यमिक म्हणूया. त्यामुळं प्राथमिक, माध्यमिक आणि पुढे उच्च शिक्षणामध्ये सर्वत्रच शिक्षणाच्या सर्व स्तरांवरती आपल्याला नवीन बालकांना किंवा पुढे त्याच्यापुढे जाऊन या तरुणांना, नव्या पिढीला भारतीय ज्ञान परंपरेचा परिचय करून द्यावा असं आग्रहाने मत या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने मांडले. आणि मग साहजिकच मग सुरू होतात त्यावरती चर्चा आणि वादविवाद सुरू होतात की त्याचा नेमका अर्थ लावायचा कसा, त्यातनं काय अपेक्षित आहे, काय समजायचं, त्याची व्याख्या काय करायची. भारतीय ठीक आहे, आपण भारतीय विशेषण आपल्या देशावरून आलेलं भारतचं भारतीय. मग शिक्षण परंपरा म्हणजे काय, भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय. तर यामध्ये एक साधी सरळ भूमिका अशी आहे की आपल्यामध्ये आत्तापर्यंत जो पूर्वग्रह राहिला तरुणांमध्ये विशेषतः, की जो पूर्वग्रह मनात आहे की जी काही प्रगती झाली, जे काही विज्ञान आले हे पाश्चात्यांकडनं आलं आहे आणि सगळं आधुनिक जे आहे तेच खरं ज्ञान आहे. आणि प्राचीन काळचं ज्ञान, तथाकथित प्राचीन काळचं ज्ञान, की या देशाला जरी खूप मोठा इतिहास असला तरी त्या प्राचीन काळच्या ज्ञानामध्ये विशेष काही तथ्य नव्हतं. आणि मग आपल्याकडे काही प्रगती झाली नाही, आपल्याकडे काही शोध लागले नाही. आहेत थोडंफार आपलं संगीत आहे, काही मंदिरं आहेत, हा जर काही अपवाद सोडला तर असं कुठे आपण काय केलेलं आहे. आणि मग असा एक प्रकारचा मोठा भ्रम, एक मोठा गैरसमज आपल्या तरुणांच्यामध्ये दिसतोय. तरुण जाऊ द्या, आणि शिक्षकांना यातली पूर्ण माहिती नसते, प्राध्यापकांना हे ठाऊक नाही. जणू काही आपल्या अस्मितेची आपल्याला ओळख राहिली नाही आणि आपण विसरून गेलो. ही जी आपली अस्मिता आहे ज्ञानाची, ही विसरून गेलो. आणि मग 2 गट पडायला लागले. एक गट असा पडला की ज्या गटाला खूप अभिनिवेशाने बोलावंसं वाटतं आणि तो अगदी आग्रहाने आणि अगदी कट्टरपणे ठाम प्रतिपादन करतो की सगळं श्रेष्ठत्व आपल्याचकडं होतं, सगळं ज्ञान आपल्याचकडं होतं, प्रत्येक गोष्ट आपल्या ज्ञानात जुन्या सापडते. असं म्हणताना मग बिचारे वेदांना मध्ये घ्यायचं, उपनिषदांना मध्ये घ्यायचं, प्राचीन धर्मग्रंथ मध्ये घ्यायचे आणि इथपासून मग मोठमोठे क्लेम करायला सुरुवात होते. मग आमच्याकडे विमानं पण होती, आमच्याकडं अणुबॉम्ब पण होता, सर्व तऱ्हेची शस्त्रास्त्र होती. आणि मग असं एकदा सांगायचं प्लास्टिक सर्जरी होती, वैद्यकीतले फार मोठे मोठे शोध होते. मग ह्यातलं खरं जे काही आहे, त्यातलं जे तथ्य आहे, त्या तथ्याचा अभ्यास न करता अशा अभिनिवेशातनं मग काय प्रकार सुरू होतो की एका टोकाला मंडळी जातात सगळी. मग हा वृथा अभिमान बाळगणं, वृथा उदो करणं, मग इतरांना कमी लेखणं, आणि मग जर श्रेष्ठ होतात तर मग तुम्ही इतके दिवस काय करत होतात असे इतरांच्या टीका ऐकून घेणं, हा एक भाग झाला. दुसरीकडला एक वर्ग असा तयार होतो नकळत की ज्याच्याबद्दल चिंता वाटते की तो वर्ग असा म्हणतो की काहीही नव्हतं, हे पूर्ण मागासलेले आपण होतो आणि सगळी प्रगती पाश्चात्यांनीच केली, पाश्चात्यांनीच नवी शोध आणले, सगळे विमानं आणली, जहाजं आणली, शस्त्रास्त्र आणली, सर्व काही इत्थंभूत सर्व शास्त्रज्ञ वैज्ञानिक केवळ पाश्चात्यांमध्येच होते. आणि मग हे सगळं आपण इंग्रज इथं आले होते, त्यांनी सगळे शोध आणले आणि आता नव्या जगाचा शोध घेताना आपण या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवीन ज्ञानाची क्षितिज पार पाडतो. त्यामुळे ज्ञान असा शब्द उच्चारला की ते अर्थातच आधुनिक ज्ञान, वैज्ञानिक ज्ञान, तंत्रशास्त्राचं ज्ञान, संगणकातनं आलेलं ज्ञान, माहिती तंत्रज्ञान, यावरती सगळा डोलार उभा राहतो. आणि हे 2 तड जसं काय मग ह्याच्यामध्ये राजकारण शिरायला सुरुवात होते, समज वाढत जातात, गैरसमज वाढत जातात आणि ह्याच्यातनं मग तरुणांची आणखी अशी भ्रांत अवस्था होऊ शकते. त्यांना नेमकं मार्गदर्शन करणार कोण. आणि अशा बॅकग्राऊंडवरती जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अत्यंत समजदारपणे, अत्यंत प्रगल्भतेने, अत्यंत सावधपणे, व्यवस्थित विजडम, शहाणपण किंवा ज्ञान वापरून सांगतंय की भारताची एक विशिष्ट ज्ञानपरंपरा आहे, तिची पण ज्ञानपरंपरा समजून घेणं अगत्याचं आहे आणि ती आपल्या मुलांपर्यंत आली पाहिजे, असं म्हणण्यामध्ये मग काहीतरी तथ्य असलं पाहिजे. मग ह्याचा आपल्याला विवेकबुद्धीने बॅलन्सिंग ठेवून समतोल साधून विचार करावा लागतो की भारतीय ज्ञानपरंपरा म्हणजे काय. अनेकदा होतं काय की आपल्या भारतीय मंडळींना तथाकथित इतिहासाचा वृथा अभिमान बाळगणार नाही, इतिहास वाचलेला नसतो, माहिती नसतं, काही कुठल्या ज्ञानपरंपरेबद्दल कधी परिचय नसतो, पण काही गोष्टी ऐकवत असतात आणि मग त्याचा उदो करायला आवडतं, त्याचा अभ्यास केलेला नाही.
विशेषतः धार्मिक बाबतीत ही गोष्ट जास्ती घडते की प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीला तिच्या धर्माचा अभिमान असतो, पण त्या धर्माचा अभ्यास नाही, तौलनिक अभ्यास नाही, त्यातला अध्यात्मज्ञानाचा अभ्यास नाही, त्यातल्या ज्ञानमीमांसेचा अभ्यास नाही, मूल्यमीमांसेचा अभ्यास नाही. आणि त्यामुळे मग गाढवापुढे गायली गीता कालचा गोंधळ बरा होता असं जे म्हटलं जातं. किंवा गीतेबाबतीत मी एक माझ्या नेहमीच्या व्याख्यानात एक छोटी गोष्ट सांगत असतो की भगवद्गीता त्याचा 19वा अध्याय वाचलाय का असं एका पंडितांनी विचारल्यानंतर सगळ्या श्रोत्यांनी हात वर केले होते. त्या पंडितजींना आश्चर्य वाटलं होतं की मी ह्या माणसांसमोर सत्य ह्या विषयावर आज बोलणार होतो आणि गंमत म्हणून प्रश्न विचारला की भगवद्गीतेतला 19वा अध्याय वाचलाय का. आणि कोणालाही असं सगळ्यांनी हात वर केला, त्यांना ठाऊकच नाही की गीतेत फक्त 18 अध्याय आहेत. आणि ते विनोदातला भाग असा की एक म्हातारे ग्रस्त ते हात वर करत नाहीत. पंडितजींना वाटतं चला एक प्रामाणिक माणूस आहे, त्याला विचारायला जाणार तर शेजारचा म्हणतो की त्यांनी तुमचा प्रश्नच ऐकला नाही. त्यांना ओरडून प्रश्न सांगितलं, तेही म्हणतात हो मी वाचलाय. म्हणजे बाहेर समाजाची अवस्था आपल्या असं भगवद्गीतेच्या 19व्या अध्यायाला हात वर करणारी झालेली आहे. दुसरी एक प्रतिकात्मक गोष्ट अशी सांगता येते की जसं त्या प्राण्यांच्या कथांमध्ये सांगतात की सिंहाचा एक छोटा छावा चुकून मेंढरांच्या कळपात सापडला आणि मेंढरांसारखाच वागत सुटला. त्या मेंढरांच्या मागेच तो पळायचा, तसाच काहीतरी बेबे आवाज करायचा आणि घाबरून राहायचा. आणि त्याच्यामध्ये एकदा सिंहाने हल्ला त्या मेंढरांच्या कळपावरती केल्यानंतर सगळी मेंढरं पळत सुटतात. हा पिल्लू हा छावा सिंहाचाही पळत सुटतो. सिंहाला आश्चर्य वाटतं. तो सिंह त्याच्यापुढे जाऊन त्याला धरतो, थांबवतो, त्याला एक झपाटा मारतो, म्हणतो काय रे तू कोण आहेस, तू असा का घाबरत पळत चालला, तू का असा मेंढरांसारखा समजतोय, तू सिंह आहे तुला ठाऊक नाही का. आणि मग त्या कथेत सांगितलं तसं की तो त्याला पाण्याजवळ घेऊन जातो, त्याला प्रतिबिंब दाखवतो, मग त्या छाव्याला कळतं, त्या सिंहाच्या पिल्लाला कळतं की तो पण सिंह आहे. तशी थोडीशी परिस्थिती झालेली आहे की ज्याचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर हे लक्षात येतं की ह्या भारत देशाला एक मोठा इतिहास होता. इथे ज्ञानाची खूप मोठी परंपरा जोपासली गेली होती. इथं खूप मोठी ज्ञानाची विद्यापीठं होती. इथं सर्व तऱ्हेच्या लौकिक आणि अलौकिक किंवा आध्यात्मिक आणि प्रापंचिक म्हणा किंवा सांसारिक म्हणा सर्व तऱ्हेची किंवा भौतिक आणि आध्यात्मिक सगळ्या तऱ्हेच्या विषयांमध्ये निश्चितपणे गती होती. त्याचा अभ्यास होता. त्याचे ग्रंथ आहेत, काही सापडलेत, काही सापडत नाहीत, काही वाचले गेले नाहीत, काहींचा अजून आपल्याला अर्थ लावायचे पडलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये, या भ्रमित अवस्थेमध्ये आपल्याला अत्यंत समतोल बुद्धीने अभ्यास करून तरुण पिढीपुढे सांगावं लागणार आहे की हे आहे, जे खरं आहे ते खरं आहे, जे नव्हतं ते नाही. त्यामुळं हुशारक्या तर मारायच्या नाही आहेत किंवा उगीच खोट्या वल्गना करायच्या नाही आहेत. नवीन पिढीला ते थापा वाटायला लागतात ना, मग त्यांची विश्वासार्हता त्यातली जाते. नव्या पिढीला पुरावे हवे असतात, नव्या पिढीला काहीतरी एव्हिडन्स हवा असतो, त्यांना ते कन्व्हिन्स करायला लागतं, त्यांना आधुनिक पद्धतीने उदाहरणं ते दाखवावं लागतं. ह्या पद्धतीने जर हा अभ्यास पुढे आला तर ही आपल्या धोरणाची इच्छा जी आहे ती त्यातनं फलद्रूप होऊ शकेल. हे करत असताना मग अर्थातच यादी तर आपण उत्साहाने करू शकतो की मगाशी म्हटलं तसं खरोखरीच वेदांचा अभ्यास व्हायला हवा आहे, उपनिषदांचा व्हायला हवा आहे, षडदर्शन आपल्या तत्त्वज्ञानातले आहेत त्यांचा अभ्यास व्हायला हवा आहे. तत्त्वज्ञानाचे सगळे प्रकार उपप्रकार आता षडदर्शनातच योग आलेले आहे. त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरेत सगळ्यात जी बाजी मारली सध्या सगळ्या जगामध्ये ती म्हणजे अर्थातच योगशास्त्र आहे. की योगशास्त्र एवढं प्राचीन आहे की जो केवळ योगासन आणि प्राणायाम करण्यापुरता शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून ज्याच्यामध्ये अष्टांग मानली गेलीत आणि अष्टांगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या अष्टांगाने काय काय प्रगती आपल्या शरीराची आणि मनाची करता येते आणि त्यातून अशक्यप्राय वाटणाऱ्या सिद्धी कशा प्राप्त होऊ शकतात, केवढ्या प्रकारचं शरीरावरती कंट्रोल आणि मनावरती कंट्रोल येऊ शकतं आणि एकदा मनातल्या सुप्त शक्ती जागृत झाल्यावरती कुठल्या प्रकारचं जीवन ही व्यक्ती जगू शकते. हे सगळं त्या योगशास्त्रात आहे पतंजलींच्या. हे षडदर्शनातलं एक दर्शन झालं. पण त्या योगाकडे आता आकर्षण वाढू लागलेलं आहे. योगाला जोडून येणारा विषय आयुर्वेद सुद्धा आहे. मग एकीकडे म्हणायचं आयुर्वेदात कुठे काय आहे, फक्त चूर्ण जडीबुटी सांगितलेली आहे तर काही फार खोल जात नाही. प्रत्यक्ष अभ्यास केल्यावर तरुण पिढीला आता कळायला लागलेली की आयुर्वेदाची होलिस्टिक व्ह्यू काय आहे. सर्वांगीण विचार करणं म्हणजे काय, आरोग्याचा सर्वांगीण विचार, फक्त रोगाचा अभाव नव्हे तर संपूर्ण शरीराची शक्ती, मनाची शक्ती, निरोगीपणा असणं, आनंदी असणं, कार्यक्षम असणं, तुमचे सर्व सप्तधातू आणि सगळे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि त्रिदोष वगैरे हे सगळेजण साम्यावस्थेत असणं, सगळे इंटिग्रेटेड असणं, ह्याच्यामध्ये आरोग्याची व्याख्या केली गेली. त्यामुळे अभ्यास करायला गेलं की लक्षात यायला लागतं की आपण समजतो तितकं उथळ नाही आहे. आणि आतापर्यंत झालं काय की एक विशिष्ट काय जुन्या ज्ञानाला वाहिलेली माणसं त्यातल्या त्यात म्हणा ते संस्कृतशी चिकटवलं गेलं की जुनं ज्ञान आहे ना होतं काहीतरी संस्कृत. मग संस्कृत म्हणले की आजच्या पिढीला काय वाटतं, त्यांना वाटतं मंत्र म्हणायचे, देवाधर्माचे करायचे, कर्मकांडाचे करायचे, हे फक्त ब्राह्मण वर्गाचा उद्योग आहे, हे फक्त पुरोहितांचं आहे, हे फक्त स्तोम माजवणं आहे, याच्यामध्ये कर्मकांडच भरपूर आहे वगैरे. असं असल्यामुळं हा जो त्यांचा गैरसमज झालेला आहे की हे फक्त धार्मिक मंत्रांपुरतं नसून प्रत्येक शास्त्र संस्कृतमध्ये वर्णिलं गेलं.
म्हणजे भारतीय संगीत असेल, वस्त्रशास्त्र असेल, धातुशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, अशा कितीतरी बाबी आपल्याकडे संस्कृतात नाहीत. त्यामुळे संस्कृत भाषेबद्दल पुन्हा असे काहीतरी काय पूर्वग्रह ठेवायचे, ती प्राचीन भाषा आहे मग तिला उगीच डेड लँग्वेज म्हणून हिणवायचं, हा सगळा प्रकार थांबायला हवा. हे सगळं आपल्याला आता ह्या इंडियन नॉलेज सिस्टीममधून करता येईल की संस्कृत म्हणजे नेमकी काय, तिचं व्याप्ती केवढी आहे, तिचा व्याप केवढा आहे, त्याच्यात किती प्रकारचं वाङ्मय उपलब्ध आहे, साहित्यापासून विज्ञानापर्यंत. हे ग्रंथ तर बघायला नकोत का? कारण आता हळूहळू जे काही लुकलुकायला सुरुवात झाली, वैदिक गणिताबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आणि रुची निर्माण झालेली आहे. मग वैदिक गणित काय प्रकार आहे, एकंदरीतच गणितातली प्रगती, एकंदरीतच शून्याचा शोध, एकंदरीतच ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्यांचा अभ्यास करणं आणि सर्व तऱ्हेचं गणित, मग नागार्जुनाची सगळी रसायनशास्त्र, ह्या सगळ्यांची यादी जर पाहिली तर प्रचंड आहे. मग ग्रंथ वाचायचे कोणी? मग संस्कृत येत नाही तर त्याचे अनुवाद झाले पाहिजेत किंवा झालेले अनुवाद तरी वाचले गेले पाहिजेत ना. बहुतांशी ग्रंथाचे अनुवाद झाले. ग्रंथ म्हणताना मग खेदाने म्हणून असं वाटतं की ज्या देशामध्ये प्रचंड ज्ञानपरंपरा ग्रंथांची जाळली गेली, बाहेरून आलेल्या अत्याचारांमुळं, बाहेरून आलेल्या हल्लेखोरांमुळं हे जे काही राजकीय हल्ले, त्यावेळेचे ऐतिहासिक हल्ले होत गेले, यांनी जी विद्यापीठं नष्ट केली, विद्वानांच्या हत्या केल्या आणि प्रचंड ग्रंथालय जाळून टाकली, हे प्रचंड ज्ञानाचा साठा नष्ट झाला. मग आत्ता या जुन्या ग्रंथांमध्ये डोंडळ सगळा मागोवा घेत हे ज्ञान शोधणं, त्याची नव्या ज्ञानाशी सांगड घालणं, इतकंच काय तर आत्ता जे उपलब्ध आहे, जे पुरावे, जे शिलालेख असतील, बाकीचा इतिहास आणि सगळ्यात महत्त्वाचं शिल्पशास्त्र. साधं लक्षात घ्या, आपण एखादं मंदिर म्हटलं की मंदिराला लगेच देव चिकटवतो, विशिष्ट पंथ संप्रदाय चिकटवतो, ते कृष्णाचे का रामाचे का शंकराचे म्हणून मोकळे होतो. पण मंदिर व्यवस्थित बारकाईने अभ्यास केल्या क्षणी ज्या दगडातनं बांधलं त्या दगडाचा अभ्यास, तो भूगर्भशास्त्राचा अभ्यास, तो भूमीचा अभ्यास, त्यावेळेचा भूगोलाचा अभ्यास, वातावरणाचा अभ्यास, त्यातल्या पर्यावरणाचा अभ्यास, या मंदिरांचे कुठूनही कसेही फोटो घेतले तरी 1 सेंटीमीटरची चूक सापडू नये मोजमापामध्ये, अशा अचूक मापात बांधलेली मंदिरं, म्हणजे त्यामध्ये गणित आलं, त्यामध्ये भूमिती आली. हा जो सगळा काही भाग आहे, त्या ज्या मूर्ती कोरल्यात त्याच्यातनं कितीतरी गोष्टी व्यक्त होत आहेत. कैलास लेणं असो किंवा भारतातली कुठलीही मंदिरं असो, मग हे जे सगळं कुठल्या तरी विज्ञानाशिवाय उभं राहिलं आहे काय, ह्या ज्या गोष्टी असतात. किंवा जेव्हा मी तरुण पिढीला म्हणतो की आपल्या देशामध्ये प्रचंड संपत्ती होती जी अनेकदा लुटली गेली, आपला देश अगदी हिरे जवाहरात, जडजवाहीर आणि सोनं नाणं आणि सिल्क, रेशीम, मसाल्याचे पदार्थ आणि अशा कित्येक गोष्टींनी सुबत्ता आणि सुवैभव ह्या देशाला होतं. आणि ह्या म्हणून तर इकडे सारख्या स्वाऱ्या व्हायच्या, म्हणून तर बाहेरचे हल्लेकरी यायचे. मग बाहेरचे कशासाठी यायचे? जर या देशात काहीच ज्ञान नव्हतं, या देशात काहीच काही नव्हतं, आपण काही मागासलेले होते, मग हे देश येऊन काय करत होते, कशासाठी लुटायचे, का आपलं सगळं घेऊन गेले? याचा अर्थ ही जी वैभव आहे, ही जी परंपरा आहे, हे जे काही आपण वैभव, भौतिक वैभव उभं केलं, याच्यामागं काहीतरी विज्ञान असल्याशिवाय उभं राहू शकत नाही. मग वैद्यकातला असेल, सुश्रुताचा असेल, चरकाचा असेल, ते काहीतरी जुनं म्हणून बाजूला टाकण्यापेक्षा त्याचा अभ्यास करणं आणि नव्या गोष्टीची सांगड घालणं हे तितकंच महत्त्वाचं ठरायला लागलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की अगदी प्राथमिक स्तरापासून प्रत्येक विषयामध्ये आपल्याला ही सवयच नाही की आपण गणित शिकवताना कधीही भास्कराचार्यांचं नाव घेत नाही. विज्ञान शिकवताना आपल्याकडे होऊन गेलेले वैज्ञानिक प्राचीन असोत किंवा आत्ताचे असोत ना. मी भारतीय ज्ञानपरंपरा म्हणताना अगदी सी व्ही रमणांना पण त्यामध्ये पाचारण करतोय. मी अगदी अलीकडचे मेघनाथ साहांना त्यात घेतोय, जगदीशचंद्र बसूंना त्यात घेतोय. सगळे आधुनिक वैज्ञानिक भारतात ज्यांनी संशोधन केलं, रामानुजम जे गणिताचे, की ज्यांच्या अचाट बुद्धिमत्तेपुढं, म्हणजे जी चमत्कार वाटावी अशी गणिती बुद्धिमत्ता, त्याचा अभ्यास कधी आपण करणार? त्यांच्या जीवनाचा आपण कधी मागोवा घेणार आहे? त्यामुळं शोधलं की सापडेल अशी ही प्रवृत्ती आहे. आणि तरुण पिढीला नक्की जिज्ञासा आहे, नक्की उत्सुकता आहे. त्यांना हे कन्व्हिन्स करता येणं, हे कुठेही कोणाच्या मनात असं नाही आलं पाहिजे की जुनं काय आणलं, हे विशिष्ट राजकीय पक्षाचं स्टंट आहे का, हे विशिष्ट धर्माचं उदो करणं आहे का, हे विशिष्ट रंगाचं टिंब करण जे म्हटलं जातं असं काही आहे का. तर असं न ठेवता भारतीय ज्ञानपरंपरा, ही ज्ञानाची परंपरा अरबांनी कशी तिकडे घेऊन गेले, प्रचंड ग्रंथ भाषांतरित केले गेले आणि अरबांनी प्रचंड ज्ञानसंपदा तिकडे नेली. अर्थात ते त्यांचं कौतुकच आहे, ते ज्ञानपिपासू होते, त्यांची ज्ञानलालसा मोठी होती, मान्यच आहे. पण इथली विद्यापीठं नष्ट होताना आणि ग्रंथ नष्ट होताना जे ग्रंथ त्यांच्या हातात सापडले, हे तिथून अरबस्थानमधून मग युरोपात पसरले आणि तिकडून मग परत ज्ञानाचा पुनरुत्थान आणि पुनरुज्जीवन झालं, तो पुन्हा उदय झाला आणि सगळी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आणि वैज्ञानिक क्रांती परत तिकडून उदयाला आली. त्यामुळं प्रत्येक शोध आमच्याकडेच होता असा अट्टहासाने न म्हणता खरोखरी प्रत्येक शोधाची काही बीजं सापडू शकतात. अगदी धडाधड विमानं नसतील आणि काही विमानतळं नव्हती, शेकडो विमानाच्या फ्लाईट नसतील होत, पण विमानविद्या किंवा उडता येण्याचं काही अभ्यास झाला असणे शक्य आहे, रसायनाचा काही अभ्यास झाला असणे शक्य आहे. प्रत्येक गोष्टीच्या काहीतरी डीपरमध्ये जाऊन तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान याची सांगड आपल्या देशामध्ये होती. नॉर्मली म्हटलं जातं की धर्म आणि विज्ञान हे विरोधी आहेत. हे विरोधी भारतात कधी नव्हते. हे युरोपियनांचं किंवा पाश्चात्यांच्याकडली ही कटकट डोकेदुखी होती की तिथं
ती धर्माचं आणि विज्ञानाचं नेहमी वावडं व्हायचं आणि मग विज्ञान जसे नवे शोध लागायचे तसे धर्माला धक्के बसत जायचे. असे धक्के भारतात बसलेले नाही आहेत. भारतामध्ये प्रतिकात्मक बोलण्याची पद्धत आहे. आपल्याकडली पुराण आणि आपल्याकडलं सगळं जुनं ज्ञान हे प्रतिकात्मक रूपाने सांगितले. आपल्या देवदेवता प्रतिकात्मक रूपातलं आहे. इथं कुठेही तथ्य महत्त्वाचं नाही, फॅक्ट्स महत्त्वाच्या नसतात, त्याच्या मागचं सत्य बघायचं असतं. त्यामुळे रूपकात्मक भाषेमध्ये मांडलेलं सत्य जर बारकाईने बघितलं आणि सगळ्यांची एकजूट बघितली तर म्हणजे भारतीय संगीत, भारतीय नृत्य, भारतीय शिल्पशास्त्र, अभिनय, नाट्यशास्त्र ह्याची सगळ्यांची इतकी बेमालूम सांगड घातलेली आहे. आणि ही सर्व 14 विद्या 64 कलाच्या माध्यमातून, 4 पुरुषार्थ धर्मार्थ काम मोक्षच्या माध्यमातून, श्रेयस आणि प्रेयसच्या माध्यमातून भौतिक आणि अभौतिक किंवा आध्यात्मिक विचार एकत्र कसा भारतात सरकला आणि हा पुढे येत असताना विज्ञानाकडे आपलं दुर्लक्ष झालेलं नाही. न गंजणारं लोखंड आपण तयार केलं, कितीतरी रासायनिक प्रक्रिया इथं तयार झालेल्या आहेत, अत्यंत उत्तम दर्जाचं सिल्क इथं तयार व्हायचं, सोनं उत्तम दर्जाचं व्हायचं. कुठलीही गोष्ट घ्या ना, प्रत्येक गोष्टीच्या शास्त्रामध्ये जी आता आधुनिक शास्त्र मानली जातात किंवा 64 कलांची यादी बघावी. काही कला आउटडेटेड असतील किंवा नव्या रूपात आल्या असतील, पण हे तरुण पिढीला माहीत असणं आवश्यक नाही. ही आपल्या देशाची अस्मिता आहे. कोणीतरी परके आक्रमण करतात आणि आपल्याला एक विशिष्ट विशेषण किंवा नाव देतात आणि आपण ते गृहीत धरून चालतो. कोणीतरी आपल्याला मागासलेले म्हणायचं, कोणीतरी तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही फार जुनाट आहात असं म्हणून द्यायचं आणि आपण तसंच म्हणून स्वतःला बसणं, असं होता कामा नये. ही जागृती आता व्हायला हवी असं मला वाटतं. आपण सुद्धा तंत्रज्ञान आणि आधुनिक ज्ञानात पुढे चाललो, निश्चितच खूप छान प्रगती करतो. पण हे करताना ह्या जुन्या ज्ञानाला पूर्ण काय मुठमाती देऊन त्याला घालून टाकायचं आणि अजिबात बघायचं नाही, हा घोर अपराध आपल्याकडनं होता कामा नये. त्यामुळे हे सांगत असताना कुठे अभिनिवेश नसावा, विशिष्ट धर्माचा अतिरेक किंवा कट्टरवाद तिथं नसावा. जे परक्यांची आक्रमणं झाली आणि ज्यातनं जे काही विध्वंस झाला हे मान्य केलं जावं की हे घडलंय, आता त्याला इलाज नाही, त्याचे काय आता सूड घेत बसायचे नाही, तर कोणाशी बदले घ्यायचे नाही. पण ही जाणीव तरुण पिढीला असली पाहिजे की माझा देश हा महान होता, त्याचा इतिहास महान होता, तिथं ज्ञानपरंपरा खूप प्रचंड महत्त्वाची आणि खूप चौफेर, खूप काय सगळ्यांना धरून जाणारी कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्वसमावेशक ज्ञानपरंपरा होती. तिचा वस्तुनिष्ठ बुद्धीने, डोळस बुद्धीने अभ्यास करून संस्कृतबद्दल कुठलीही पूर्वग्रह न बाळगता तिच्या अनुषंगाने या सर्व भाषांचा, पाली भाषा पण आहे, इतरही अधमागदी आहे, अनेक सर्व जुन्या भाषा, मी तर म्हणेन मोडीचा अभ्यास सुद्धा झाला पाहिजे. ह्या सर्व भाषांच्या अनुषंगाने या प्राचीन ज्ञानाचा मागोवा घेणं, त्यातला आनंद घेणं, त्याबद्दल रास्त अभिमान असणं, वृथा अभिमान नको पण रास्त अभिमान असणं आणि महत्त्वाचं म्हणजे नव्या ज्ञानाची त्याची सांगड घालणं आणि हे पुन्हा जगाला सांगणं. जसं एकेकाळी विवेकानंदांनी जे कार्य केलं, अनेक महापुरुषांनी जगाला हे सांगितलं भारतीय महत्त्व. आणि सुदैवाने सगळ्या जगाच्या स्तरावरती अनेक तत्त्वज्ञ आणि विचारवंत असे नक्की आहेत की ज्यांनी हे मान्य केलं, ज्यांना भारताचं श्रेष्ठत्व मान्य आहे आणि त्यांना हेही माहिती आहे की भारत खरंच जगाला मार्ग दाखवू शकतो की जिथं विज्ञान आणि अध्यात्म एकत्र येईल, आध्यात्मिक जीवनसृष्टी, जीवनदृष्टी आणि विज्ञानाची सृष्टी प्रत्यक्ष राहण्याची ह्या दोन्हीची सांगड घालता येईल की जिथं विज्ञानाचे पाय धर्तीवरती असतील आणि अध्यात्माची नजर क्षितिजाच्या आकाशाकडे, क्षितिजाकडे असेल, अशा तऱ्हेचं बॅलन्स जीवन भारतीय जीवनदृष्टी देऊ शकते. आणि ही जीवनदृष्टी मिळण्याकरता आपल्याला भारतीय ज्ञानपरंपरेचा डोळस अभ्यास करणं आवश्यक आहे. धन्यवाद.